श्रोते हो, पुण्याचं हिंजवडी आय टी पार्क, तंत्रज्ञानाचं हब आणि लाखो तरुणाच्या स्वप्नाची नगरी. याच आय टी पार्कमध्ये काम करणारे एक उच्च शिक्षित जोडपं, रोहन आणि नेहा. दिसायला अत्यंत सुखी, महिन्याला पॅकेज, लाखांच्या घरात, पुण्याच्या एका पॉश सोसायटीत स्वतःचा फ्लॅट. त्यांच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं की आयुष्य असावं तर असं. पण मित्रांनो, म्हणतात ना, जे दिसतं ते नेमकं तसंच असतं असं नाही. कॉर्पोरेट जगताच्या या झगमगाटामागे नात्यामधील एक असं काळोख आणि भयंकर रहस्य लपलं होतं की ज्याचा शेवट थेट एका क्रूर हत्याकांडाने होणार आहे. एक असा कट जो ऐकून पुण्याच्या पोलिसांचेही होश उडाले होते. तारीख होती 15 मार्च. रविवारची ती रात्र होती. संपूर्ण शहर शांत झोपलेलं होतं. रात्रीचे साधारण 2:15 झाली असतील. अचानक हिंजवडी पोलीस स्टेशनचा फोन वाजतो. फोनवर एक महिला प्रचंड रडत आणि थरथरत बोलत होती. ती दुसरी कोणी नसून नेहा होती. नेहा ओरडत सांगत होती, प्लीज लवकर या, माझ्या घरात चोर घुसलेत. त्यांनी माझ्या पतीवर हल्ला केलाय. पोलीस कोणतीही वेळ वाया न घालवता अवघ्या 10 मिनिटात त्या पॉश सोसायटीच्या विंग सी मधील 4थ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 402 मध्ये पोहोचतात. घरचा दरवाजा उघडा होता. आत गेल्यावर पोलिसांना दिसतं की हॉलमधील सामान अस्ताव्यस्त पडले. कपाटाचे कप्पे उघडे आहेत. जणू काही इथे मोठा दरोडा पडला आहे. पण जेव्हा पोलीस बेडरूममध्ये जातात तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटा येतो. रोहन बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या गळ्यावर आणि छातीवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. त्याचा श्वास केव्हाच थांबला होता. पोलीस नेहाला बाजूला घेऊन तिची चौकशी सुरू करतात. नेहा प्रचंड घाबरलेली नाटक करत असते. आम्ही दोघे गाढ झोपलो होतो. अचानक रात्री 2 चोर तोंडाला काळा कपडा बांधून घरात घुसले. रोहनला जाग आली आणि त्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडे चाकू होता. त्यांनी रोहनवर वार केले. मी ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मलाही जीवे मारण्याची धमकी दिली. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पळून गेले. सुरुवातीला पोलिसांना ही एक साधी दरोड्याची केस वाटते, पण जेव्हा क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीम तपास सुरू करते तेव्हा त्यांना काही गोष्टी खटकू लागतात. पहिली गोष्ट म्हणजे सोसायटीच्या मेन गेटवर सुरक्षा रक्षक होते आणि CCTV चालू होते, पण रात्रीच्या वेळी कोणताही अनोळखी माणूस विंग सी मध्ये जाताना दिसला नव्हता. दुसरी गोष्ट, चोरांनी घरात घुसण्यासाठी दरवाजा तोडला नव्हता किंवा खिडकीही उघडी नव्हती. याचा अर्थ चोर घरात येताना दरवाजा आधीपासूनच उघडा होता किंवा चोरांकडे घराची किल्ली होती. पोलिसांचा संशय आता नेहावर बळावला होता. केसमध्ये खरा ट्विस्ट येतो जेव्हा पुण्याच्या सायबर सेलकडे नेहा आणि मृत रोहनचे मोबाईल फोन तपासणीसाठी दिले जातात. नेहाने तिच्या फोनमधील कॉल हिस्ट्री आणि व्हॉट्सअप चॅट डिलीट केले होते, पण सायबर पोलिसांनी जेव्हा डेटा रिकव्हर केला तेव्हा जे समोर आलं त्याने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. नेहाच्या फोनमध्ये एक नंबर ऑफिस फ्रेंड या नावाने सेव्ह होता. गेल्या 6 महिन्यात या नंबरवर रात्री अपरात्री हजारो कॉल्स आणि मेसेजेस करण्यात आले होते. हा नंबर रोहनचा नव्हता, तर नेहाच्याच IT कंपनीत काम करणाऱ्या एका प्रोजेक्ट मॅनेजरचा होता, ज्याचं नाव होतं आकाश. धक्कादायक बाब म्हणजे ज्या रात्री रोहनचा खून झाला
त्या रात्री 2 वाजण्याच्या सुमारास नेहाने आकाशला एक मेसेज केला होता, ज्यामध्ये फक्त एकच शब्द लिहिला होता, डन. म्हणजेच काम झाले. पोलिसांनी तातडीने आकाशला घरातून अटक केली. जेव्हा पोलिसांनी नेहाला आणि आकाशला समोरासमोर बसवून कडक चौकशी केली, तेव्हा नेहाने रडत आपला गुन्हा कबूल केला. नेहा आणि आकाशचे गेल्या वर्षभरापासून अनैतिक संबंध म्हणजेच अफेअर सुरू होते. रोहनला काही दिवसापूर्वीच त्यांच्या या अफेअरबद्दल समजलं होतं आणि आता घरात रोज याचवरून वाद होत होते. रोहन नेहाचा छळ करत नव्हता, पण तो नेहाला घटस्फोट देण्यास तयार नव्हता आणि नेहाची लाखो रुपयाची मालमत्ताही तिला सोडायची नव्हती. स्वतःचा रस्ता मोकळा करण्यासाठी नेहा आणि आकाशने मिळून रोहनचा काटा काढण्याचा भयंकर कट रचला. नेहाने रविवारी रात्री जाणीवपूर्वक घराचा दरवाजा उघडा ठेवला. आकाश घरात घुसून रोहनचा गेम करतो आणि नंतर चोरीचा बनाव रचण्यासाठी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकतात. पण कायद्याचे हात लांब असतात. मित्रांनो, एका डन या मेसेजने आणि कॉल रेकॉर्ड्सने या सुशिक्षित कॉर्पोरेट IT कपलच्या क्रूरतेचा बुरखा टराटरा फाडला. आज दोघेही कारागृहात आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहेत. प्रेम जेव्हा आंधळं आणि स्वार्थी होतं, तेव्हा ते नात्याच्या आणि संसाराच्या कसा रक्तरंजित खेळ करतं, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा सत्य घटनांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.